सलोखा जाती सलोखा. धनंजय मुंडे सुद्धा असंच म्हणाले की जाती सलोखा बिघडू नये म्हणून मी मंत्रिपद घेतलं नाही, पालकमंत्रीपद, तर ते अजितदादांना घ्यावं अशी विनंती मी केली. मला नाही पडायचं, मी सांगितलं ना त्याच वेळेस की तुम्ही 50 घ्या, आम्ही मोडायला पक्के ताकद आहे आमच्यात, तुमचा गुंडगिरी दादागिरी मोडून टाका पक्के ताकद. ती बुळबुळ आहे थोडी थोडी, त्याचीच आहे, दुसऱ्याची कोणाची नाही, त्याची टोळी ती बंदुकी फंदुकी अशी जरा शायनिंग मध्ये बोलती याच्यावर या धोरणात. हो धोरणात या, कारण शांतता राहिली पाहिजे या संस्काराचे आम्ही, म्हणून आम्ही सुद्धा शांत बसतो. आमचा संतोष भाईचा खून झाला नसतो. तुम्ही खून करून जर मोर्चे काढता, आंदोलनं करता, राज्याला कळतो जातीवादी कोण आहे. आत्तापर्यंत तरी मराठ्यांनी कधीच आरोपीच्या बाजूने मोर्चे नाही काढले, गुंडाच्या बाजूने नाही काढले. आत्ता तरी जरी जवळचा नातलग जरी असला एखाद्याचा राज्यातला किंवा जातीचा जरी असला, तर यांनी आत्तापर्यंत या मराठ्यांनी कधीच पाठराखण केली नाही. चोट्ट्या चाट्ट्याची, दरोडे टाकणारायची कधीच नाही केली आणि करणार बी नाही कधी. तुम्ही ती पाठराखण करता म्हणून राज्याने ओळखीला खरे जातीवादी कोण आहेत. बरं झालं बघा, आम्ही आरक्षण मागत होतो गरीबाच्या लेकराला, जातीवाद करीत नव्हतो. आमच्या लेकराला आरक्षण मागत नाही, जातीवादी ते आम्हाला जातीवादी ठरले, आम्हाला जातीवादी ठरवायचे. बरं झालं ते काय म्हणतात ना, काही दिवसांनी का होईना पण लोकांसमोर महाराष्ट्रातल्या सत्य बाहेर आलं, खरे जातीवादी कोण आहे. म्हणजे दरोडे टाकणारे, खून करण्याच्या मागे हे उभा राहायला लागले, म्हणजे लोकांनी ओळखलं खरे जातीवादी कोण. तिकडून मोर्चे काढणं, तिकडून रस्ता रोको आंदोलन करणं, रात्र रस्ते आणून धरणं, म्हणजे या राज्यातल्या लोकांनी ओळखलं खरे जातीवादी कोण आहेत. ते लय चांगलं झालं. ते आम्हाला उत्तर देण्यापेक्षा गोरगरीब राज्यातल्या जनतेला आणि मराठ्यांना घर पोवच उत्तर गेलं, जातीवादीच हे. धनंजय मुंडेंना असं विचारण्यात आलं की वाल्मिक कराड आणि तुमचे काही आर्थिक संबंधात असा आरोप होतोय, त्यावरती ते म्हणाले की हे सर्व आरोप खोटे आहेत. त्याचबरोबर त्यांना असं देखील विचारलं गेलं की तुमच्यावर काही आरोप होत आहेत वेगवेगळ्या नेत्यांकडून, तर ते असं म्हणाले की तुम्ही मला सिद्ध करून दाखवा. आरोप त्यांच्यावर सातत्याने होत आहेत. सुरेश धस करतायत, संदीप क्षीरसागर करतायत, तर हे सर्व आरोप त्यांनी फेटाळलेले आहेत जे मोर्चांच्या माध्यमातून होताना. म्हणजे काय त्याची काय एकटीच आहे काय म्हणते, इतकं गाबा इतकं गाबा कणिक भरून असल्यासारखं आहे ते. कणिक कळत तुम्हाला, कणिक भरून असल्यासारखं आहे ना ते का थोडं एक गाबा, त्याला काय करायचं. इतके फ्लॅट घ्यायला इतके पोर आहेत का त्याला. माणूस काय करतो, कुटुंबासाठी 10-5 खोल्या घेऊन ठेवतो. मोठं कुटुंब असलं तर 10-5 एकर जमीन घेऊन ठेवतो, त्यासाठी लेकरांसाठी उदरनिर्वाहासाठी. झालं ते एखादा मोठा व्यवसाय घेतो. इतकं गाबाळ त्याला कणिक भरून 10-15 कणगी भरतात भाऊ, इतकं गाबाळ. त्याचं काय म्हणते, याच्या पाठीमागं पाठीराखा असल्याशिवाय, ही संपत्ती कोणाची तरी असल्याशिवाय याला पडद्यामागं ठुलं. आता ती एका की बाहेर आली, संतोष भाईचा खून झाला म्हणून, मग काय त्याची एकटीची काय ती ते गाबा असं म्हणायचं का. अरे अरे अरे, म्हणजे ज्याच्यासाठी पाप केलं हे पापच समजतोय म्हणायचं ना. तो खंडणी मागितल्या कोणासाठी, त्यासाठी मागितल्या का मग त्यांनी पैसा जमा केला, योजना जमा केल्या, पुढं प्लॉट हडपिओ, जमिनी हडपिओ, जमिनी घी, फ्लॅट घी मोठमोठाले, परत बंगले घी, इमारती घी. हे मग हे त्याचं आहे काय गावाळ इतकं, त्याला काय करायचं होतं इतकं, त्याचं आहे का ते. मग तुम्हाला असं म्हणायचं की धनंजय मुंडेंसाठी हे काम करतायत किंवा असं. अरे एवढी प्रॉपर्टी कोटी म्हणलं की डोक्यातच मग याच्यात. इतकी प्रॉपर्टी त्याला काय करायचं म्हणजे इतक्याच. ही कोणाची तरी प्रॉपर्टी आहे, ही त्याच्याकडे ठुली, त्याच्याकडे लय झाली असं म्हणून त्यांनी याच्या नावावर कर, त्याच्या नावावर कर, त्या पाहुण्याच्या नावावर कर, याच्या कर, मित्राच्या कर, असं कर कर. विचारते ना उद्या एकाच्या नावावर एवढं ठुली, इतकं बाळ कसं तो ऐकड इतकी कसं काय घेतली. मग त्यांनी पाहुण्या रावळे मित्र यांच्या नावावर ठुली वाटतं, असा अंदाज आहे. पण एक दिवस असा उगणार आहे, थोड्या दिवसात, लय दिवस नाही लागणार आहे, थोड्या दिवसात असा उगणार आहे की ही प्रॉपर्टी ज्याच्या नावावर आहे ना, तो सुद्धा जेलमध्ये जाणार. कारण ही प्रॉपर्टी त्याची नाही. XYZ एखादा माणूस हे मित्र आहे, पाहुणा आहे, त्याला विचारणारच यंत्रणा ही तुझ्या नावावर कस काय. त्यावेळेस त्याला सांगावं लागणार ती त्यांची, अमक्या अमक्याची ते खंडणीतला आरोपी देऊ, सरमाडातला कोणी देऊ, खंडणी त्याच आहे. मग
त्याला जेलमध्ये जावं लागेल का नाही? त्याच्यापेक्षा मी कालही सांगितलं आणि आजही सांगतो, ही तुमची सोडून एखाद्या राजकीय नेत्याची किंवा या खुनातल्या आरोपीची किंवा खंडणीतल्या आरोपीची प्रॉपर्टी, जमीन, काही बंगले, पैसे जर एखाद्या गरीब पाहुण्याच्या कुणाच्या त्यांच्या नावावर असतील, त्यांच्या मित्राच्या नावावर असतील, तर त्यांची त्यांना वापस करा. नसता तुम्हाला जेलद्वारी करावं लागेल. घेणं देणं तुमचा सुखी संसार चाललेला आहे, ज्याचं त्याला देऊन टाकाय. नावावर जमीन असले म्हणा तू रजिस्टर करून घे दादा, मला नको ये, मला जेलमध्ये जायचं. तो हे लेकरं उन्हात पडते विनाकार. पाहुणे रावलं तुमचं आणि किंवा अरे पाहुणे रावळे मित्र कोण असते, ते गरीब लोक असते, त्यांना काही माहित नसतं. बरोबर. इकडं पैसा झाला मारणाचा, इकडून भरभरून नोटा, नुसतं नोटाच्या तिकडे. मग एकुडं ठेवायचं तर ते पाहुण्याला, मित्राला किंवा संबंधित लोकांना, एखाद्या बिल्डरला, एखाद्या व्यावसायिकाला असे जर दिले असतील तर सांगतोय मी. कुणाच्या जमीन नावावर करून दिली, तिकडे घेतली, तिकडच्या जिल्ह्यातल्या नावावर करून दिली, आणि तुला उद्या विचारल्यावर ही जमीन तो नावावर कसं कुठून पैसे आले, मेलक राहिले ती. त्याच्यापेक्षा त्यांनी काय करावं, त्यांनी एक सपाटा उठाव सगळ्यांनी, हे तुपली जमीन वापस करून घे, हे धरलं की आम्हाला नको, आम्हाला जेल जावं लागलं. नसता मीडिया सांगन म्हणा की आपण ही अनावर जमीन केली तेव्हा मला त्या टायमाला माहित नव्हतं. हे काय आता हे सगळं मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून चित्र राज्यासमोर आलंय. मला जेलला जावं लागलं. मी त्यांना 50 वेळेस सांगितले जमीन नावावर करून घ्या, प्लॉट नावावर करून घ्या, हे घ्या ना. म्हणून मी मीडिया सांगतोय महा याच्यात काही दोष नाही. मी त्यांना 3दा सांगितलं जाऊन तुमच्या नावावर करून घ्या, मला दोषी धरू नये. लोक असं मीडियात सांगायला सुद्धा माझा कुठं बघणार नाहीत, कारण स्वतःच कुटुंब कोण धोक्यात घाली यांच्यासाठी. यांनी असे अनितीने लोक कापून मारून पैसे कमवलेत, तर गोरगरिबाच्या नावावर जमीन आहेत ते कसं काय अंगावर, त्यांचं कुटुंब जाईल ना सगळं जेलमध्ये. पण मग ईडी संदर्भात वाल्मिकरांना नोटीस आल्याचं सूर्य देसाईंनी देखील दाखवलं होतं जाहीर सभेमध्ये की ही ईडीची नोटीस आहे. मग आता काय आपलं होईल ना, ईडीला आव्हान असणार? होईल 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 होईल. ईडी काय गप बसत, एवढं मोठं गाभाळ सापडं म्हणल्यावर आता ते काय कशाला गप बसत. आमच्यासारख्या गरीबाच्या मागं लगेच हा हालचाली दिसत नाहीत पण त्याच्या त्यांना हालचाली. पेट्रोल संपलेलं असं सध्या, डिझेल थंडीचे दिवस सध्या मशीन टाइम लागतो, डक्का गाडी असं होईल सुरू. कारण आमच्यासारख्याच मागं लागते राहू, घेणं नाही देणं नाही, आमच्यासारख्याच मागं लागते. मग आता एवढं मोठं गावाला एवढं राज्यात वातावरण, ईडी कार्यक्रम लवकरच दाखवील सगळे कुठून आलं हे गबाळ काय हे सगळं बाहेर काढणार आहे. कारण एवढं उत्पन्न असू शकत नाही. अरे कारखाना नाही, शाळा नाही, सोळा नाही, एखाद्या आश्रम शाळा सुद्धा नाही, साधी इंग्लिश स्कूल सुद्धा नाही, क्लासेस सुद्धा नसते ना साधी. कमी इतकं काय कमाल कोणचं उत्पन्न होते शेतात? हाय त्या शेतकऱ्याला आत्महत्या करायची वेळ आली. यांचं कोणचं उत्पन्न नाही एवढं. नाही हे लय डेंजर होणार आहे. ईडी मागं लागणार थोड्या दिवसात, लागाव ती. हा तिने लागाव. तक्रार वगैरे करणारे किंवा काही मुख्यमंत्र्यांकडे मागणी? ते मला नाही काही कळत, पण का मग त्याला कळा ना काय, यायला आमच्यासारख्याच मागायला होते आंदोलन करणाऱ्याचे. इथं आमजवळ काहीच नाही, तरी आमचं सगळे पत्रे सापडे सगळं सापडे नाही काढून तेवढे आहेत 13.5 पत्रे ती मला आमच्या मागं जमत. मग हे काय का बाळ खुणं करायला लागले त्या पैशा जोरावर, मस्ती, मर्डर, हाफ मर्डर, छेडछाडी, बलात्कार. हे काय साधं आहे? चोट्टे चाट्टे दरोडे टाकते ते बिगून येतं, हे जमतंय. त्यात अजितदार झाले पालकमंत्री, आता कार्यक्रम लावते ना. पण मग धनंजय मुंडे असं देखील म्हणाले की मला किंवा आणखी कोणाला बदनाम करायचं तर बिलकुल करा, पण माझ्या बीडला, माझ्या जिल्ह्याला आणि प्रभू वैद्यनाथाच्या नगरीला बदनाम करू नका, असं त्यांनी आवाहन केलं. कोणाला वाटतं बदनाम हो? कोणाला वाटतं बदनाम हो बीड जिल्हा? वाटतं का कोणाला? तुम्हाला बोललं म्हणजे तुम्ही बीडावर का ढकली दा? तुमचं पाप तुम्ही बीड जिल्ह्याच्या चिंतेवर किंवा त्या जिल्ह्यावर बीड नावावर त्या चंपावती नगरीवर का ढकलता? प्रभू वैद्यनाथावर का ढकलता? तुमचं बाप त्यांच्यावर का कोण करतोय बदनाम? विनाकारण कोण करतो? बंजाऱ्याला विनाकारण बदनाम कोण नाही करत. कोण करतो ओबीसीला बदनाम विनाकारण? कोणी नाही. काय संबंध ओबीसीचा याच्यात बंजाऱ्याचा काय संबंध? ताप तू करणार, तूच उडी तू त्यांना मध्ये ओबीसीला. मग वेळ आली या पांघरून घालायला, तर तू पाप करून तू कर पांघरून तयार घाल. तुझे लोक काय बोलते त्याच्यावर बी ध्यान ठेव ना बरं का. म्हणजे म्हणले लोक काय बोलते त्याच्यामुळे लय फाकायला लागलंय. भाषा बघ, कोणाच्या मागे उभा राहते हे बघ. प्रभू वैद्यनाथाचं नाव घेतलं ना, थोडं प्रामाणिकपणानं छातीवर हात ठेवून बोलावं. लोकांची भाषा काय विनाकारण. धनंजय देशमुखांना तुझे लोक पोलीस स्टेशन मध्ये जाऊन धमक्या देते. 22-23 दिवस धनंजय मुंडेचं नाव सुद्धा नाही घेतलं, नाव सुद्धा नाही घेतलं. जातीवादी कसे आले? त्याचा भाऊ मारून
तो खून पचवण्यासाठी तुम्ही धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन धमक्या देता. तुम्हाला हे दिसत नाही का भाषा काय? त्यामुळं ह्या टोळीमुळं बीडचं वातावरण खराब झालं. ही जी लाभार्थी टोळी चट्टे चाट्टे कुठं कापसाचे हे कर ते कर, ते चोऱ्या करणारे असते गाड्या आड्या हे कर ते कर, ते चट्टे उली उली खात असते एकामेकात मिसळून. आता एकामेकावर बोलणं चाललं नाही यांना, चट्ट्या चट्ट्या यायला सगळ्या त्यांच्या जातीचा काय संबंध आहे? पण काही काळजाला लागतील असे शब्द बोलून ते विनाकारण धनंजय मुंडेची टोळी सगळ्याला त्या समाजाला अडचणीत आणायला लागली टोळी. पण यांनी त्यांना दापिलं पाहिजे. हे दापित नाही त्याचा अर्थ असा होतो हे सुद्धा सगळे जण मिळून त्यांना पाठीशी घालतात की काय, हे अर्थ निघतोच किती नाही म्हणलं तरी. कारण तुम्ही गप्प बसताय याचा अर्थ तुम्ही मूक संमती करा काय, हे नाही चालणार. बदनाम तुझी टोळी तिला थांबविलं पाहिजे. ती थांबवत नाही. थांबवतो कुठं? कोणाला वाटतं बीड बदनाम व्हावं? कोणाला वाटतं महाराष्ट्र बदनाम व्हावं? कशामुळे बदनाम कोण करायचे? तुम्ही. आरोपीच्या बाजूने मोर्चे कोण काढता? तुम्ही. खून झालाय त्याच्या बाजूने सहानुभूतीच नाही तुम्हाला. बोलायचं म्हणून बोलायचं फक्त दोन शब्द मीडिया. तुम्ही तर सगळ्यांनी खरे जर पूर्वीची परंपरा तुम्हाला ठेवायची होती 30 वर्षापूर्वीची, तर सगळ्यात आधी तुम्ही मोर्चा काढायला पाहिजे. खून करणाऱ्या आरोपीला फाशीच मिळाली पाहिजे. कारण त्याच प्रथा होत्या पूर्वी. पंचायत जातीचं काय झालं की सगळे लोक त्या अन्याय करणाऱ्याच्या विरोधात जायचे. आता तसं कुठं आहे? लोक एवढी येडे नाहीत ना, दिमाग आहेत लोकाला राज्यातले. लोकाला तुम्ही कोणचे शब्द फेक करताय, कोणत्या शब्दाचा मारा करताय, कोणचे सुशिक्षित पोरं कोणत्या शब्दाचा मारा कोणत्या पद्धतीचा करताय हे लोकांना खूप कळतं. तुम्ही जर इकडे अत्याचार माजवणार आणि तिकडे जाऊन दुसरीकडे एखाद्या जिल्ह्यात वेगळी भाषा बोलणार, हे चुकीचं आहे ना. हे चुकीचं आहे. तुम्ही फक्त शब्दाचा मारा करून शब्द फिरवलाय, पण तुम्ही समर्थनच करताय. हे कसं सांगून तुम्ही सुशिक्षित आहेत, लोक बी आहेत ना, लोकांना थोड्या थोड्या ऐकले. तुम्हालाच वाटतं फक्त दुसऱ्याला अक्कली नाहीत, ते येडपट येतं आणखी तुम्हाला वाटतं ते. कारण तुम्हाला काय सवय लागली, तुमची टोळी आणि तुम्ही तेवढंच आयुष्य समजायला लागला. तुम्ही त्याच्या पलीकडे तुमचं कुणीच नाही. हे हे एक दिवस तुमच्यासाठी घातक. याच्यावरती तुम्ही पांघरून घालताय, हे घालायला नाही पाहिजे. शेवटचा प्रश्न, पंकजा मुंडेंना जालन्याचं पालकमंत्रीपद दिलेलं आहे, स्वागत करताय? काय अपेक्षा आहे पालकमंत्री म्हणून? हे बघा, मी त्याच वेळेस काय सांगितलं की तुम्ही 50 व्हा, आपल्याला फरकच पडत नाही. मी जातीवाद करतच नाही. मी आरक्षण मागतो म्हणजे कसं काय जातीवादी ठरवता तुम्ही? तुम्ही घेतलं त्यावेळेस मग तुम्ही जातीवादीच होते का? मी जर आज आरक्षण गरिबांच्या लेकराला मागतोय म्हणून मी जर जातीवादी असेल तर तुम्ही सुद्धा घेणारे मग जातीवादीच का? संतोष भैयाला मी न्याय मागतोय, न्याय मागायचा नाही म्हणजे मी जातीवादी, आणि तुम्ही आरोपीच्या बाजूने उभा राहताय ते काय? त्यामुळे मी त्याच वेळेस सांगितलं तुम्ही किती व्हा रे, 2 व्हा 50 व्हा, पण फरक आम्हाला काय फरक नाही पडत. आम्हाला आम्ही जातीवाद करत नाही, पण वळवळ जर दिसली जातीवाद केले ते सोडणार. पदाशी आम्हाला देणं घेणं नाही, तो विषयच आमचा नाही. समजून घ्या भावना, भावना समजून. जातीवाद हा आमचा विषयच नाही. आणि कोणाला कोणचे पद द्यावे हे आमचा विषयच नाही ना. माझा विषय तो नाहीच, माझा काय संबंध त्याशी? आता मी मागच म्हणलं असतं आणि आपण म्हणलं नाही एकदा, मग मिळूनच देत नसतो. हे बी छाती ठोकून सांगतो. फक्त जातीवाद सहन नाही करणार. आतून जरी कळालं मला अमुक अमुक पदावर बसले तर आणि त्यांच्यालाच हे करायला येतं आणि यांच्याला हे करायला येतं. जिल्ह्यातली असो राज्यातली जनता असो, तुम्ही संविधानाच्या पदावर बसलात, मंत्री पदावर बसलात, सगळी जनता तुमची म्हणूनच चालायची. मला जर फरक कळाला की मी वाजविल, सोडणारच नाही. त्यामुळे जाती भेद जाती तीड असल्या गोष्टी इकडं नाही आणायच्या. तुमच्या पदानुसार तुम्ही वागायचं. आम्हाला काय देणं घेणं नाही त्या विषयाशी, कारण कमजोर नाही आहेत ना आपण. त्याच्यामुळे कमजोर असल्यावर ते असतं. कमजोर नाही किती पद आले हरविणारच. मग जर आम्हाला कळालं तर, जातीवाद केला म्हणून जर कळालं तर हरविणारच. दादा, काल कोकणामध्ये एक मराठा परिषद झाली आणि त्यामध्ये नारायण राणे असं म्हणाले की कुठलाही मराठा जो आहे व्यक्ती तो स्वतःला कुणबी म्हणून घेणार नाही.
कसं पाहताय नारायण राणेंच्या विधानाकडे? नाही नाही, मी पाठीमागं सुद्धा बोलले होते दादा, त्यावेळेसही सांगितलं मी त्यांचा आदर करतो. मी पहिल्यापासूनच बोलतोय, हा नवीन शब्दच नाही माझ्या तोंडात. मी त्यांचा आदर करतो कधी पण त्यांनी बोलू नये ही आमची त्यांना प्रत्येक वेळेस विनंतीच राहते, कारण ते ज्येष्ठ येतं. त्यांना मी बोललो सुद्धा नाही कधी तोंड टाकून. आमच्या लेकराच्या आयुष्याचा प्रश्न, ज्याला घ्यायचं ते घेईन, ज्याला नाही घ्यायचं ते घेणार नाही. इथं का जोर जबरदस्ती नाही. बोलून विनाकारण दुई निर्माण करू नये, हे माझं म्हणणं. तुम्हाला गरज नाहीये, पण आम्हाला गरज आहे ना गोरगरीबाला, आणि आम्हाला काय लाज नाही त्याच्यात. कुणबी शब्द हा शेतकरी, शेती कसणारा मराठाचे आणि लढणारा पण मराठाचे, दोन्ही आम्हीच आहेत. क्षत्रिय मराठे पण आम्हीच आहेत, आणि शेती कसणारे मराठी सुद्धा आम्हीच आहेत. फक्त तो अडाणी शब्द होता कुणबी, सुधारित शब्द शेती आला. शेतीचे काय लाज नाही. आमच्या लेकरा बाळांना लागतंय, आयुष्यासाठी लागतंय, आम्ही ते घेणार आहे. पण मग नारायण राणे असं का सातत्यानंतर यापूर्वी देखील आता एवढे मोर्चे निघतायत, एवढी मागणी होते, लाखोंच्या संख्येने मोर्चे निघालेले आपण पाहायला मिळते, मग नारायण राणे असं का बोलतात? काय त्यांच्याशी काय संवाद झालाय का तुमचा? काय नाही, मला माहित नाही, पण मी काय सांगितलं की एक काळ त्यांनी समाजासाठी केलेलं आहे, आणि ते ज्येष्ठ आहेत, वयानं मोठे आहेत, हे आजच बोलतोय ना. आपण कोणाचाच मोलायचा ठेवत नाही, चुकला. पण मी दादांना पहिल्यापासून मानतो, हे शब्द पूर्वीपासूनच काढतोय मी, आजच नाही. त्यामुळे मी लय बोलत नाही त्यांना बोलत नाही जास्त. त्यांनी समजून घ्यावं. उलट दादालाच एक आता TV9च्या माध्यमातून एक प्रश्न सांगतो, तेवढा सोडवा कोणाला, ते बरोबर हे बोलण्यापेक्षा. हे आम्ही आमचं बघू, घ्यायचंय का नाही. तुम्हाला घ्यायचं घ्या, घेऊ नका. तुम्ही तुम्हाला काय जबरदस्ती केलेली नाही घे म्हणून. ज्या मराठ्यांना घ्यायचं ते घेतील. आम्ही सुद्धा क्षेत्रीय मराठीचे, हा. त्यामुळे ज्याला घ्यायचं ती घेतील, ज्याला नाही घ्यायचं ते घेणार नाही. जोर जबरदस्ती. तुम्हाला एक काम सांगतोय, तुम्ही एसी आरक्षण 10% लागू घ्या, 10% लागू घ्या. त्यातून आमच्या लाखो पोरांनी ऍडमिशन घेतलं. मग मेडिकल असेल, MBBS असेल, BHMS असेल, आर्किटेक्ट असेल, कोणी इंजिनिअरिंगला असेल, मेडिकल कॉलेजला असेल, लाखो पोरांनी ऍडमिशन घेतलं. जरा मंगळवार बुधवार पर्यंत जर दादाने हा प्रश्न सोडला तर बरं होईल. राणे दादांनी पोरांनी, लाखो पोरांनी ऍडमिशन घेतले, पण त्यांचे शिष्यवृत्तीचे फॉर्म भरून घेतलेत का तुम्ही? आणखी पोरांचे ऍडमिशन झाले. ज्यावेळेस तुम्ही 10% ACBCचं आरक्षण दिलं गेलं, त्यावेळेस ओबीसीच्या धर्तीवरती सुविधा ओबीसीच्या लागणार तुम्हाला, त्या धर्तीवरती दिलं गेलंय असं विशेष अधिवेशनात बोललं गेलेलं आहे विधानसभेच्या पाटलावरती. पण आज लाखो पोरांनी तिथे ऍडमिशन घेतली. त्यांना ती सवलत लागू झाली का, याचं उत्तर मला द्या. का तुम्ही डाव टाकला, ACBCचं 10% आरक्षण दिलं, ऍडमिशन करून घेतली, आणि आता पहिलं सत्र झालेलं आहे परीक्षेचं, आता दुसरं सत्र येतंय. तुम्ही असा डाव खेळलाय का आमच्या मराठ्यांच्या लेकराशी, जे 10% आरक्षण देऊन? ते आम्ही मागितलंच नव्हतं, तुम्ही बळच थोपवलं आमच्यावरती, आणि EWS सुद्धा आमचं घालवलंय. तुम्ही असा डाव टाकला का की ऍडमिशन करून घेतली, आणि आता दुसऱ्या सत्राची परीक्षा येणार आहे, सगळी फीस भरा, की डाव टाकला का? कोणच्या अंतर्गत येत आहे ते, कोणचं मंत्रालय त्याला येतंय, मग ते सगळे कामालाच लावतो. लक्ष्मण हाके जे आहेत त्यांनी असा सवाल उपस्थित केलाय की जे हार्वेस्टर शेतकऱ्यांनी जे 10 लाख रुपये दिले, त्यांच्याकडे इतके पैसे आले कुठून, असा सवाल त्यांनी उलट सवाल केलेला आहे. म्हणजे त्यांना असं म्हणायचं की 10 लाख रुपये का दिले त्यांनी, आणि कुठून दिले एवढे पैसे? ते महत्व द्यायचं, कोणाला काय करायचं. आपल्या चॅनल मोठं चॅनल आपलं, प्रत्येक काय किंमत द्यायची, किती काय द्यायचं काय असल्याचं त्याला काही कळत. शेतकरी म्हणजे मायबाप आहे देशाचा, सगळ्याला पोषितोय. माझा मायबाप शेतकरी सगळ्या देशाला पोषितोय. त्याची अवकात एखाद्याने काढावं, ह्याच्यापेक्षा दुसरं काय. आपण पाहतो या ठिकाणी नारायण राणे जे आहेत त्यांना देखील एक विनंती वजा आवाहन जे आहे ते मनोज जरांगे पाटलांनी केलेलं आहे की त्यांनी SABCच्या विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपचा प्रश्न जो तो मार्गी लावावा, असं आवाहन त्यांनी ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामन अमित आळेसह सागर सुरवसे, TV9 मराठी, अंतरवली सराटी, जालना. बातम्या महत्वाच्या.